आता कौटुंबिक वाटणीची मोजणी फक्त 200 रुपयात 90 दिवसात प्रक्रिया पूर्ण होणार. सरकारकडून जमीन मोजणीचे नवे नियम जारी. राज्यातील सर्वसामान्य शेतकरी आणि जमीनधारकांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि मोठा निर्णय घेतला. जमीन मोजणीच्या प्रक्रियेत होणारा उशीर आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने मोजणीचे नवे दर आणि कडक नियम जारी केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून आता कुटुंबात झालेल्या जमिनीच्या वाटणीची मोजणी प्रति पोट हिस्सा अवघ्या 200 रुपयात केली जाणार आहे. या नवीन नियमानुसार नियमित मोजणी 90 दिवसात तर द्रुतगती मोजणी 30 दिवसात पूर्ण करणं भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांना बंधनकारक करण्यात आला. यामुळे मोजणीसाठी महिनोन्महिने कार्यालयाचं उंबरठे झिजवणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. जमीन मोजणीचे नवे सुधारित दरपत्रक. राज्य सरकारने ग्रामीण आणि शहरी भागासाठी जमिनीच्या क्षेत्रफळानुसार खालीलप्रमाणे नवीन शुल्क निश्चित केला. कौटुंबिक वाटणी मोजणी, कोर्ट वाटप किंवा आपसातील संमतीने होणाऱ्या कौटुंबिक जमिनीच्या मोजणीसाठी प्रति पोट हिस्सा अवघे 200 रुपये शुल्क आकारलं जाईल. ग्रामीण भाग मोजणी दर 2 हेक्टर पर्यंतच्या जमिनीसाठी नियमित मोजणी फी 2000 रुपये तर 30 दिवसात मोजणी करून देणाऱ्या द्रुतगती मोजणीसाठी 8000 रुपये शुल्क असेल. हेक्टर पर्यंतच्या जमिनीसाठी नियमित मोजणी फी 3000 रुपये तर द्रुतगती मोजणीसाठी 12000 रुपये शुल्क निश्चित करण्यात आलं. महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम अंतर्गत येणाऱ्या भूखंडाच्या मोजणीसाठी नियमित दरापेक्षा 1.5 शुल्क आकारलं जाईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.